नमस्कार आणि महत्त्वाची बातमी पाहूया। भूषण गवई 52वे सरन्यायाधीश बनणार आहेत। जात उपवर्गीकरणासह रोखेबंदीच्या निर्णयात त्यांचा सहभाग होता। न्यायमूर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश बनणार आहेत। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर 14 मे रोजी भूषण गवई यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शपथ देतील। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे न्यायाधीश भूषण गवई 6वे मराठी व्यक्ती ठरणार आहेत। याआधी न्यायाधीश यशवंत चंद्रचूड, न्यायाधीश शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, प्रल्हाद बालाचार्य, गजेंद्र गळकर आणि न्यायाधीश उदय उमेश लळित यांनीही हे पद भूषवले आहे। तसेच या पदावर विराजमान होणारे ते तिसरे नागपूरकर ठरतील। त्यांच्या आधी न्यायाधीश बोबडे आणि न्यायाधीश हिदायतुल्लाह या नागपूरकरांनी हा मान पटकावलेला आहे। न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला अमरावती येथे झालाय। तर भूषण गवई यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालं। त्यांनी मुंबईतून कायद्याचं शिक्षण घेतलं। 14 वर्ष मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती राहिल्यानंतर त्यांना 24 मे 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली। आता ते सरन्यायाधीश होणार असून त्यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असेल आणि 23 नोव्हेंबर 2025 ला ते निवृत्त होतील।